नमस्कार. चला आज आपण कुठे चाललो आहे तर आज आपण जाणार आहे तुळापूर येथे, जिथे दोन नद्यांचा संगम आहे, जिथे आपले धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना वीरगती प्राप्त झाली असं हे ठिकाण तुळापूर. आज येथे जाण्याचा सुद्धा योग्य कारण आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं काही दिवसांपूर्वी आकस्मिक निधन झालं, तर त्यांच्या हस्ते विसर्जनासाठी आम्ही चाललो तुळापूर येथे. तर चला, मी आले शिवराजला घेऊन आज, आणि आता पहिल्यांदा आम्ही अस्थि विसर्जन करण्यासाठी गेलो आणि तिथे भरपूर लोक जमा होते. आज आजूबाजूचे लोकसुद्धा खूप लोकांनी येऊन अस्थि कलशाचं दर्शन घेऊन गेले होते आणि आम्ही सगळ्यात शेवटी म्हणजे संध्याकाळी गेलो. त्याच्यामुळं शेवट दिवस मावळायच्या टायमाला अस्थि विसर्जन केल्या, कारण आजूबाजूच्या गावचे लोकसुद्धा येऊन दर्शन घेऊन जात होते. तर इथे मस्त अशा 3 नावा तयार केल्या होत्या, त्यामध्ये खूप सारे सजावट केलेली फुलांची. आणि आम्ही तिथं गेलो आणि खूप साऱ्या घोषणा देत होते लोक, अजितदादा अमर रहे. आणि या नावा पूर्ण पाण्यामध्ये अगदी मध्यभागी ठिकाणी नेल्या. आणि काही पत्रकार लोकसुद्धा होते, भरारीचे संपादक वगैरे. तर खूप मध्यभागी नेल्या. तिथं जाऊन त्या अस्थि विसर्जित केल्या आणि नंतर सर्वजण बाहेर आले. तर खूप म्हणजे अगदी पाणवलेल्या डोळ्यांनी सर्वांनी दादांना शेवटचा अखेरचा निरोप दिला. अगदीच बोट परत माघारी येईपर्यंत लोक अगदीच तिथं वाट पाहत होते आणि त्यानंतर सर्वजण त्यांना अगदी पाणवलेल्या डोळ्यांनी निरोप देऊन वरती आले. यानंतर बरेच नेते मंडळी होते, खूप काही लोक होते. तर काही लोक निघून गेले, कारण सध्या निवडणुकांचं वातावरण असल्यामुळे प्रत्येकाची धावपळ होत होती. तर यानंतर सुरेश अण्णा घुले यांचं भाषण होणार होतं. तर आम्ही तोपर्यंत मंदिरात जाणं पसंत केलं. तर म्हटलं चला आपण तोपर्यंत मंदिरात जाऊया. तर बघा, आमचा शिव अगदी न सांगता कोणाच्याही पायावरती डोकं ठेवूनच अगदी नमस्कार करत असतो. तर मला खूप आनंद वाटला. संभाजी महाराजांच्या पायावरती डोकं ठेवलं आणि त्याने मस्त असं दर्शन घेतलं. अजितदादाच्या फोटोच्याही पाया पडला आणि नंतर आम्ही निघालो संगमेश्वराच्या मंदिरात. आणि खूप मोठं विशाल असं मंदिर आहे हे, खूप छान, अगदी नदीच्या कडेला, आणि भव्य दिव्य असं मंदिर. खूप छान सजावट मंदिराची, अगदी पुरातन कालापासून असलेलं हे मंदिर. आणि मीच नाही तर सगळ्या ज्या महिला आल्या होत्या ना, प्रत्येकजण अगदी मंदिरात जाऊन छानपैकी दर्शन घेत होतं. तर आम्ही गेलो, दर्शन घेतलं. आणि माहीत आहे की मी केली की राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्रा पवारांची नियुक्ती करावी. आणि त्यासाठी या राज्याचे अध्यक्ष खासदार सुनील तटकरे आणि देशाचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांना सांगितलं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची तातडीची बैठक बोलवा आणि त्यामध्ये हा निर्णय करा. आणि आपण पाहतोय 2च दिवसापूर्वी अतिशय दुःखद अंतकरणानं प्रचंड पहाड कोसळलेलं असतानाही सुनेत्रा वहिनींनी या राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची सूत्र हातात घेतलेली आहेत. यानंतर स्नेहभोजनाचा कार्यक्रम झाला. तर त्यांनी MH12 हे हॉटेल बुक केलं होतं आणि त्यामध्ये सर्वजण जेवणासाठी थांबले आणि सर्वांनी जेवण केलं. तर कोणाचं व्हेज, कोणाचं नॉन व्हेज होतं. तर जसं ज्याला आवडतं तसं सर्वांनी खाल्लं. आणि सगळ्या आम्ही मैत्रिणी गावातल्या भेटलो आणि आमचा शिव थोडा वेळ बाहेर खेळला, सर्वांचं उरकलं आणि नंतर प्रत्येकजण आपापल्या घरी गाडीमध्ये गेला. तर चला, कशी झाली आमची ट्रिप आणि दादांना भावपूर्ण श्रद्धांजली माझ्याकडून.